नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गणेश सर, आपल्या गणेश गवळे सर सायन्स मॅथ या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सहर्षाचं स्वागत करतो. अभ्यास करताय ना सर्वजण? करत राहा. आपला चॅनल बघताय ना? बघत राहा आणि व्यवस्थित अभ्यास करत राहा. चला परत एकदा आपल्या टॉपिकवरती येऊया. कोणता टॉपिक चालू केला होता आपण? 9th स्टँडर्ड फाउंडेशन, केमिस्ट्रीचं फाउंडेशनचा टॉपिक चालू केला होता, मॅटर इन अवर सराउंडिंग. त्याच्यामध्ये काय पाहत होतो आपण? बघा, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर बघितलं, त्याचं फिजिकल क्लासिफिकेशन बघितलं आपण, केमिकल क्लासिफिकेशन बघितलं, फिजिकल क्लासिफिकेशनमध्ये त्याच्या स्टेट्स अभ्यास केला, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट, गॅसेस स्टेट, केमिकल क्लासिफिकेशन बघितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे आपल्याला जाऊन काय बघायचं आहे? चेंजेस ऑफ स्टेट बघायचं. काय बघायचं? चेंजेस ऑफ स्टेट, बदल. कशानुसार? टेम्परेचर किंवा हीट त्याला प्रोव्हाइड केल्यानंतर होणारे बदल, त्याचा काय करायचं आपल्याला? अभ्यास करायचा. त्याच्यातल्या 2 स्टेट ऑलरेडी पाहिलेल्या आहेत, अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा. तुम्ही नसेल समजलं तर ते परत एकदा रिवाइज करून बघा. काय बघितलं त्याच्यामध्ये आपण? सॉलिड टू लिक्विड, म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? लिक्विडमध्ये होत आहे. त्याला काय बोलतो आपण? मेल्टिंग. आणि त्याच्यावरूनच मेल्टिंग पॉईंट बघितलाय. असं पॉईंट की ज्याच्यामध्ये काय होतं? सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? लिक्विडमध्ये होतं, बरोबर ना? टेम्परेचरला. ठीक आहे. चला पुढे जाऊया. त्याच्यानंतर आता पुढे बघायचं आपल्याला गॅस टू लिक्विड चेंज. जसं सॉलिड टू लिक्विड बघितलं, लिक्विड टू गॅस बघितलं, आता नेक्स्ट स्टेट बघायची आपल्याला गॅस टू लिक्विड चेंज. अशी स्टेट किंवा असा चेंज की ज्याच्यामध्ये गॅसचं कन्व्हर्जन परत एकदा कशामध्ये होतं? लिक्विडमध्ये होतं. का अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं आपण? लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं आपण? गॅसमध्ये केलं, बरोबर ना? त्या प्रोसेसला काय म्हटलं? इव्हॅपोरेशन बोललो. काय बोललो आपण त्याला? इव्हॅपोरेशन. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचंय? उलटं करायचं फक्त. लिक्विडचं जे गॅसमध्ये झालंय, आता गॅसचं परत कशामध्ये करायचंय? लिक्विडमध्ये करायचंय. बघा आता या प्रोसेसची डेफिनेशन काय सांगितली बघा. द प्रोसेस ऑफ चेंजिंग अ गॅस टू अ लिक्विड ऑन कुलिंग इज कॉल्ड कंडेन्सेशन. अशी प्रोसेस की ज्याचं कन्व्हर्जन गॅसपासून करत परत कशामध्ये होत आहे? लिक्विडमध्ये होत आहे, बरोबर ना? पण काय केल्यानंतर? कूल केल्यानंतर. आता आठवा, ज्यावेळेस आपण व्हेपर तयार करत होतो, वेपरायझेशन करत होतो, त्यावेळेस लिक्विडला काय करायला लागत होतं? बॉईल करायला लागत होतं. काय करायला लागत होतं? बॉईल केल्यामुळे ते उकळलं आणि उकळल्यानंतर पाण्याचं कशात रूपांतर झालं? वाफेत, म्हणजेच गॅसमध्ये. आता त्या गॅसला जर आपण कूल केलं, काय केलं? कूल केलं, तर परत त्या वाफेचं रूपांतर कशात होणार आहे? लिक्विडमध्ये होणार आहे. याच प्रोसेसला काय बोलायचं आहे? कंडेन्सेशन. ठीक आहे, समजलं. चला पुढं. कंडेन्सेशन इज द रिव्हर्स ऑफ वेपरायझेशन. सिंपल स्टेप आहे. वेपरायझेशन मध्ये काय झालं? लिक्विड टू गॅस झालं. रिव्हर्स म्हणजे काय होणार आहे? गॅसचं परत कशामध्ये होणार आहे? लिक्विडमध्ये होणार आहे. एक्झाम्पल बघा कोणकोणते येते? द फॉर्मेशन ऑफ ड्यू, फॉग अँड क्लाउड. ड्यू, त्यानंतर धुकं, त्याच्यानंतर क्लाउड. दवबिंदू, धुकं आणि क्लाउड हे कशाचे एक्झाम्पल आहेत? तुमच्या कंडेन्सेशनचे. ठीक आहे मुलांनो, पटकन हे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यानंतर आपण पुढलं बघणार आहोत. नेक्स्ट स्टेट, नेक्स्ट चेंजेस ऑफ स्टेट. लिक्विड टू सॉलिड चेंज. पुढला चेंज कुठला बघायचा मुलांनो आपल्याला? लिक्विड टू सॉलिड चेंज. काय याच्यामध्ये काय होतंय बघा? द प्रोसेस ऑफ चेंजिंग अ लिक्विड इन टू सॉलिड. अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये लिक्विडचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? सॉलिडमध्ये. अगोदरच्या याच्यात जे मेल्टिंगचं बघितलं ते आठवा. मेल्टिंगमध्ये काय होत आहे? सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होत आहे? लिक्विडमध्ये होत आहे. कशामध्ये होत आहे? लिक्विडमध्ये. त्याला काय बोललो आपण? मेल्टिंग. काय बोललो? मेल्टिंग. आणि कोणत्या पॉइंटला ते होत आहे त्याला काय बोललो आपण? मेल्टिंग पॉइंट, बरोबर. आता याच्या रिव्हर्स आहे बघा. काय? आपण सॉलिडचं लिक्विडमध्ये केलं, आता याच्यामध्ये काय म्हणतो बघा मी? लिक्विड टू सॉलिड. सॉलिड टू लिक्विड केलं, मेल्टिंग. आता परत काय करायचं? लिक्विड टू सॉलिड. हा चेंज बघायचा आहे. डेफिनेशन बघा काय सांगितले? द प्रोसेस ऑफ चेंजिंग अ लिक्विड इन टू सॉलिड बाय कुलिंग. आता काय करायचंय? कूल करायचंय. त्याला काय बोलायचंय? फ्रीजिंग बोलायचंय. काय बोलायचंय? फ्रीजिंग बोलायचंय. ठीक आहे. बघा आता एक्झाम्पल मी पुढे सांगणारच आहे, तरी आधीच सांगतो. पाण्याचं रूपांतर कशामध्ये होणार? परत बर्फामध्ये होणार, बरोबर. आईस कोणत्या फॉर्म मध्ये? सॉलिड फॉर्म मध्ये, बरोबर ना. सॉलिड फॉर्म मध्ये सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं, म्हणजे तुमच्या आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? वॉटरमध्ये झालं, बरोबर. आणि तेच वॉटर जर फ्रीजमध्ये ठेवलं, काय केलं? फ्रीज केलं. काय केलं? फ्रीज केलं, तर त्याचं कन्व्हर्जन परत कशात होणार आहे? लिक्विडचं परत एकदा सॉलिडमध्ये होणार. यालाच काय म्हणायचं? फ्रीजिंग बोलायचं. आता बघा याच्यात नंतर काय बोलतो मी? फ्रीजिंग इज अ कॉल्ड सॉलिडिफिकेशन. आता याचा अर्थ समजून घ्या. फ्रीजिंग म्हणजे काय? लिक्विडचं कन्व्हर्जन परत एकदा कशात केलंय? सॉलिडमध्ये केलंय. त्याच्यामुळे काय बोललोय बघा मी? सॉलिडिफिकेशन अँड रिव्हर्स ऑफ मेल्टिंग. कशाच्या अपोजिट आहे? जो आपण मेल्टिंग बघितलाय, बरोबर ना. मेल्टिंग म्हणजे काय? सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये करणं. आता त्याच्या अपोजिट आहे सॉलिडचं लिक्विडमध्ये, आणि अपोजिट केल्यावरती लिक्विडचं
परत एकदा सॉलिड मध्ये. नेक्स्ट द टेम्परेचर. आता फ्रीजिंग पॉईंटची डेफिनेशन बघा. द टेम्परेचर ॲट विच, असं टेम्परेचर ॲट विच अ लिक्विड फ्रीजेस. लिक्विड काय झालं, फ्रीज झालं, घोटलं. नेक्स्ट फ्रीजेस टू बिकम अ सॉलिड. टू बिकम अ सॉलिड. लिक्विड फ्रीज झालंय, कशामध्ये कन्वर्ट झालं, सॉलिड मध्ये झालंय. पुढली कंडिशन आहे का व्यवस्थित, ऍट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशरला, बरोबर ना. याला काय बोलायचं, फ्रीजिंग पॉइंट. काय बोलायचं मुलांनो, फ्रीजिंग पॉइंट. त्याचं एक्झाम्पल वॉटर टू आईस. वॉटर टू आईस. वॉटर कशामध्ये, लिक्विड मध्ये, आणि आईस करत कशात झाला, सॉलिड मध्ये. कन्व्हर्जन समजलं, कोणतं कन्व्हर्जन बघितलं, लिक्विड टू स्टेट बघायचे आपल्याला, सॉलिड टू गॅस अँड गॅस टू सॉलिड. ठीक आहे. या स्टेट मध्ये बघा काय होतं, दोन बघतो आपण, सॉलिड टू गॅस आणि दुसरी गॅस टू सॉलिड. द प्रोसेस ऑफ चेंज, द प्रोसेस ऑफ चेंज अ सॉलिड स्टेट डिरेक्टली टू गॅसेस स्टेट. सॉलिड स्टेट लिक्विड मध्ये न होता कुठं जाते, डिरेक्टली गॅसेस स्टेट मध्ये जाते. त्या स्टेटला काय बोललं जातं, सब्लिमेशन. काय म्हटलं जातं, सब्लिमेशन. सॉलिडचं कन्व्हर्जन कशात झालंय, डिरेक्टली गॅसमध्ये झालंय. कशामध्ये झालंय, गॅसमध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, किंवा नेक्स्ट बघा काय सांगतो मी, द प्रोसेस ऑफ चेंजिंग. परत एकदा व्यवस्थित बघा, द प्रोसेस ऑफ चेंजिंग गॅस टू सॉलिड. आपण अगोदर सॉलिड टू गॅस बघितलं, आता काय बघायचंय, गॅस टू सॉलिड. द प्रोसेस ऑफ चेंजिंग गॅस टू सॉलिड ऑन कुलिंग. काय केल्यानंतर, कूल केल्यानंतर, ऑन कुलिंग विदाउट पासिंग थ्रू. विदाउट पासिंग थ्रू, हे व्यवस्थित आहे का, विदाउट पासिंग थ्रू द इंटरव्हिनिंग लिक्विड स्टेट. म्हणजेच गॅसपासनं सॉलिड पर्यंत येण्यासाठी मधली जी फेज आहे, लिक्विड फेज, ही तयार होत नाही. डिरेक्टली काय तयार होते, गॅस टू डिरेक्टली सॉलिड. काय तयार होते, गॅस टू सॉलिड. याला काय म्हटलं जातं, इज कॉल्ड डिसब्लिमेशन. सब्लिमेशनच्या उलट डिसब्लिमेशन ऑर डिपॉझिशन. याला काय म्हणायचं, डिसब्लिमेशन किंवा डिपॉझिशन. याच्यामध्ये दिलंय बघा, सॉलिड त्याला हिट केल्यावरती कशात कन्व्हर्जन झालं, वेपर मध्ये. कशात झालं, वेपर मध्ये. आणि त्याला कूल केल्यानंतर परत कशात कन्व्हर्जन झालं, सॉलिड मध्ये. कशात झालं, सॉलिड मध्ये. याला काय बोलायचंय, सब्लिमेशन. आणि दुसरं काय आहे, डिसब्लिमेशन. एक्झाम्पल्स बघा काय दिले त्याच्यात, अमोनियम क्लोराईड, आयोडीन, सॉलिड, कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे. याच्यानंतर आपण आता याच्यावरती एक डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन तुम्हाला दाखवतो. जेवढे स्टेट बघितलेत ना, त्या एकाच डायग्रॅम मधनं आपण काय करूया, कम्प्लीट करूया. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट काढा. स्टेट सगळ्या बघितल्यात, कोणकोणत्या बघितल्यात, लिक्विड टू सॉलिड चेंज बघितलं, सॉलिड टू लिक्विड चेंज बघितलं, बरोबर ना. सॉलिड टू गॅस बघितलं, आणि लिक्विड टू गॅस, गॅस टू लिक्विड. या सगळे जे चेंज बघितले ते एकच डायग्राम मध्ये बघूया आपण. ठीक आहे. आता सुरुवातीला बघा, ज्या वेळेस आपण सॉलिडला काय केलं, मेल्ट केलं. काय केलं, मेल्ट केलं. मेल्ट केल्यानंतर सॉलिडचं कन्व्हर्जन कशात झालं, लिक्विड मध्ये झालं. गरम केलं, याला काय बोलायचं, मेल्टिंग बोलायचं. काय बोलायचं, मेल्टिंग. एकाच डायग्राम मध्ये सगळे चेंज आता व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो बघा. त्याच्यानंतर जर लिक्विडला आपण परत फ्रीज केलं, थंड केलं. काय केलं, थंड केलं, फ्रीज मध्ये ठेवलं, पाण्याला फ्रीज मध्ये ठेवलं, तर त्या पाण्याचं रूपांतर कशात होणार आहे, आता आईस मध्ये होणार आहे. म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन कशात झालं, सॉलिड. त्याला काय बोलायचंय, फ्रीजिंग बोलायचंय. सॉलिडचं जर लिक्विड मध्ये झालं तर त्याला काय बोलायचंय, मेल्टिंग मध्ये. मेल्टिंग बोलायचं. काय बोलायचंय, मेल्टिंग. मेल्टिंग. मग त्याच्यावरून आपण मेल्टिंग पॉईंट शिकलो. कोणत्या टेम्परेचरला त्या मेल्ट होत आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशरला, त्याला काय बोलतो आपण, मेल्टिंग. आणि कोणत्या टेम्परेचरला ते फ्रीज होत आहे, बरोबर ना, ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या कोणत्या टेम्परेचरला ते काय होतंय, फ्रीज होतंय, त्याला काय बोलतो, फ्रीजिंग पॉईंट. चला पुढे जाऊया. नेक्स्ट आपण बघितलं लिक्विड टू गॅस चेंज. कोणतं बघितलं, लिक्विड टू गॅस चेंज. लिक्विडचं कन्व्हर्जन जर गॅसमध्ये होत असेल, लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये होत असेल, तर त्याला काय बोलतो आपण, वेपरायझेशन. काय बोलतो, वेपरायझेशन. वेपर तयार होतात, वाफेत रूपांतर होतं. लिक्विडचं कशात झालं कन्व्हर्जन, वेपरमध्ये, वेपरायझेशन. थोडं उलट, जर गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होत असेल, वेपर तयार झाले, परत काय करायचं, लिक्विडमध्ये आणायचे, तर कोणती प्रोसेस, कंडेन्सेशन. काय करायचं, त्याला कूल करायचं. काय होणार आहे, कंडेन्सेशन. आणि लास्टला आपण बघितली होती एक प्रोसेस बघा, दोन प्रोसेस एकत्रच बघितल्या, सॉलिड टू गॅस डिरेक्टली, सॉलिड टू गॅस कन्व्हर्जन, त्याला काय बोलतो आपण, सब्लिमेशन. लिक्विड मध्ये न जाता डिरेक्टली कशामध्ये जातं,
सॉलिडचं डिरेक्टली कन्व्हर्जन गॅसमध्ये होतं. आणि अजून एक बघितलं आपण, गॅसचं कन्व्हर्जन कशात होतं? सॉलिडमध्ये होतं. लिक्विडमध्ये न जाता गॅसचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? सॉलिडमध्ये होतं. ठीक आहे मुलांनो, एवढं सगळं आपण चेंजेस ऑफ स्टेट आज पाहिल्या. ठीक आहे, कोणकोणत्या पाहिल्या या सगळ्या डिटेल मी तुम्हाला काय केलेलं आहे, सांगितले आहेत. व्यवस्थित बघा, व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे, धन्यवाद.